मित्रांनो, तर आज आमचा ब्लॉगचा पहिला दिवस आहे आणि आम्ही ते दोन पोरं आहेत जे अभ्यासात घासू आज जिमला चाललोय आणि जिमला जाऊन आज आम्ही शोल्डरला पण घासणार आहेत. आता आम्ही आमच्या जिमच्या जवळ आलोय. वरती आमची जिम आहे, चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आज आपला भाऊ हेवी सेट मारण्यात चालला आहे. होय गेलो रे कडक. तर मित्रांनो, असल्या व्यक्तींवर बिलकुल भरोसा नाही ठेवायचा. हे दाखवतात कमी वेट मारतायत, पण ह्यांची बॉडी लय असती. तर नेहमी ह्यांची लक्षात ठेवा की असल्या लोकांवर बिलकुल नका विषय हे ठेवू विश्वास, कारण की असले लोक जिमचं वजन उचलायला येतात ना की जिममध्ये वजन उचलायला. वर्कआउट झालं आमचं. आता आम्ही चालू आहे घरी. तर मित्रांनो, आता आम्ही घरी जात आहे कारण की आता खूप टाईम झालेला आहे. आम्हाला वर्कआउट करताना लेट झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे. जाता जाता कामं करणारे अभ्यासाचे, पुन्हा मग तिथून पुढं घरी. आणि काय बस तेवढं. तुला काय बोलायचं? बोल आता. अरे कशाला आता एवढं तुम्ही प्रोटीन इंटेक काय बोलत होता? तर मित्रांनो, आता आम्ही घरी जाणार आहे आणि प्रोटीन इंटेक बोलतो. हां, मग तेच बोलतोय. तर मित्रांनो, आज आम्ही घरी जाणार आहे आणि आमचं प्रोटीन इंटेक पूर्ण करणार आहे. मित्रांनो, आज आमचं प्रोटीन इंटेक पूर्ण होण्याचं कारण आहे की महागाईला वाढली. मित्रांनो, पैसा नाही आमच्याकडे, काय करावं आता, म्हणून प्रोटीन इंटेक पूर्ण नाही होऊ शकत आहे. हे आमचा भाऊ, ह्याच्याकडे मास घेण्याचे डब्बे आहेत, पण ते पण खाली आहेत. मास घेणं स्टेरॉइड. हां, स्टेरॉइडचे डब्बे, ज्याचे स्टेरॉइडच नाही. आणि पहिली गोष्ट, स्टेरॉइडचे डब्बेच नसतात मित्रांनो, नसतात.